हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक माहिती देण्यासाठी आहे. यामधील कोणतीही माहिती ही गुंतवणूक सल्ला किंवा खरेदी विक्रीची शिफारस नाही. भूतकाळातील कामगिरी भविष्यातील परताव्याची हमी देत नाही आणि सर्व गुंतवणुका या बाजार जोखीमेच्या अधीन असतात. कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार सेबी नोंदणीकृत वित्तीय सल्लागार किंवा पात्र तज्ज्ञ यांचा सल्ला घ्यावा. या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांमुळे होणाऱ्या नफा आणि तोट्यासाठी हा चॅनल कोणतीही जबाबदारी घेत नाही. कुठल्याही चलनाच्या अवमूल्यनाविषयी किंवा त्याचं मूल्य वाढण्याच्या विषयी त्याच्या मागे अनेक सारे घटक असतात जे बहुसंख्येने आर्थिकच असतात. परंतु आपल्या देशामध्ये मागच्या 12-15 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर या सगळ्या बाबतीमध्ये राजकारण झालेलं आहे की या सगळ्या बाबतीमध्ये हा व्हिडिओ बनवायचा हे तर ठरवलं होतं, परंतु या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भीती होती की खरंच बनवावा का. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा या विषयावर झालेलं राजकारण हायलाइट करतो आहे आणि त्याच्यानंतर बघूया की असे नेमके काय घटक असतात की जे कुठल्याही चलनाचा, मग तो रुपया असो, डॉलर असो किंवा जगातल्या इतर कुठल्याही देशाची करन्सी असो, नेमका काय घटक असतात की जे त्या चलनाचं मूल्य वाढवतात किंवा त्याचं अवमूल्यन करतात. कि 67 रुपए से फिसलता 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 रात को 68.89 पर आकर खड़ा हो गया. कल तो टीवी लगाने से डर लग रहा था क्योंकि हर आधे घंटे बाद 10 पैसे गिर जाते थे, 50 पैसे गिर जाते थे, 60 पैसे गिर जाते थे. चाहती हूँ अध्यक्ष जी, रुपया केवल एक कागज का टुकड़ा नहीं होता, रुपया केवल एक करेंसी नहीं होती. इस करेंसी के साथ देश की प्रतिष्ठा जुड़ी हुई होती है और जैसे जैसे करेंसी गिरती है तैसे तैसे देश की प्रतिष्ठा गिरती है. ये ऐसे नहीं होता मित्रों. मैं शासन में बैठा हूं, मुझे मालूम है इस प्रकार से रुपया इतनी तेजी से गिर नहीं सकता. अरे ये नेपाल का रुपया नहीं गिरता है, बांग्लादेश की करेंसी नहीं गिरती है, पाकिस्तान की करेंसी नहीं गिरती, श्रीलंका की करेंसी नहीं गिरती. क्या कारण है हिंदुस्तान का रुपया पतला होता जा रहा है? ये जवाब देना पड़ेगा आपको. देश आपसे जवाब मांग रहा है. जिस प्रकार से डॉलर मजबूत होता जा रहा है, रुपया कमजोर होता जा रहा है, विश्व व्यापार में भारत टिक नहीं पाएगा. हमारे व्यापारी जो माल बाहर भेजते हैं, हमारे व्यापारी जो माल बाहर से लाते हैं, इस बोझ को सह नहीं पाएंगे. इवन भारत सरकार जो चीजें लाती है, भेजती है, उसको सहना मुश्किल हो जाएगा. और दिल्ली की सरकार जवाब नहीं दे रही है. I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media or the अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मी एवढंच बोलू शकतो की मला माझ्या अभ्यासामध्ये फक्त 8च असे घटक सापडले की ज्यांचा कुठल्याही चलनाच्या अवमूल्यनाशी किंवा त्याचं मूल्य वाढण्याशी संबंध असतो. पहिलं इंटरेस्ट रेट्स, नंबर 2 इन्फ्लेशन रेट्स, महागाईचा दर, नंबर 3 इकॉनॉमिक ग्रोथ, जीडीपी ग्रोथ, नंबर 4 करंट अकाउंट बॅलन्स, पुढचा पब्लिक डेट, त्याच्या पुढचा पॉलिटिकल स्टॅबिलिटी, त्याच्या पुढचा टर्म्स ऑफ ट्रेड, नेमकं काय पद्धतीने ट्रेड होतो आहे, आणि शेवटचा स्पेक्युलेशन. याच्या बाहेर आजच्या काळात देखील असे काही घटक आहेत 3-4 की जे याला थोड्याफार प्रमाणावर न्यूट्रल करतात. ते याच्या पुढच्या सेगमेंटमध्ये आपण बघणार आहोत. फक्त 8 गोष्टींवर कुठल्याही देशाची करन्सी ही स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे अवलंबून असतं. पहिला फॅक्टर आहे त्या देशाची मॉनिटरी पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसी का? कारण हायर इंटरेस्ट रेट हे त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेला, सेंट्रल बँकेला किंवा रिझर्व्ह बँकेला किंवा फेडरल रिझर्व्हला ताकद देत असतात अट्रॅक्ट करायला बाहेरच्या लोकांना. आणि जेव्हा बाहेरचे लोक फॉरेन कॅपिटल एंटर करतं त्यावेळेला ते तुमच्या देशाची करन्सी खरेदी करतात, डिमांड वाढते आणि तुमच्या देशाची करन्सी स्ट्रॉंग दिसायला लागते. एकदा का हे लक्षात आलं की मग मॉनिटरी पॉलिसी कशा रीतीने इम्पॉर्टंट प्ले करते हे लक्षात येतं. हा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून अनेक वेळेला असं म्हणतात की इम्पॉर्टन्स ऑफ इंडिपेंडंट रिझर्व्ह बँक, इम्पॉर्टंट फेडरल रिझर्व्ह, इंडिपेंडंट स्टेट बँक्स किंवा त्या देशाच्या मध्यवर्ती बँका ज्यांना सेंट्रल बँका त्यांचे वेगळे नावं आहेत. ECB आहे, फेडरल रिझर्व्ह आहे, बँक ऑफ चायना आहे, बँक ऑफ जपान आहे, वेगवेगळे आहे. लेट्स नॉट गो देअर, त्यांच्या नावांकडे नाही जायचं. पण त्यांचं जे काम आहे
ते हे आहे की त्या देशाच्या भागामध्ये असलेले रिटर्न्स ते ठरवतात. आता एकदा का ह्या लोकांनी त्यांचे रिटर्न ठरवले की मग याच्यावर महागाई ठरायला लागते की महागाई काय होणार आहे. महागाई म्हणजे काय की पुढच्या एक दोन तीन गोष्टींना मी एकत्र बांधतो इथे. एकदा का तुम्ही महागाई कंट्रोल करायला इंटरेस्ट रेट वाढवले की काय होतं की ज्या बँका असतात कमर्शियल बँक्स त्या सरकारला कर्ज पुरवठा करायला लागतात. त्या खाजगी किंवा इतर कमर्शियल ग्रोथसाठी फायनान्स करणं बंद करतात. इन्फ्लेशन रेट तिथे कंट्रोल होतं. कंट्री विथ कन्सिस्टंटली लोअर इन्फ्लेशन रेट सीज इट्स करन्सी व्हॅल्यू इन्क्रीज ॲज इट्स पर्चेसिंग पॉवर इन्क्रीजेस रिलेटिव्हली टू अदर करन्सीज. अमेरिकेसाठी हा एक मोठा पॉईंट मला मान्य करावा लागेल, कारण त्या देशाच्या मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणावर त्यांच्या देशाची पर्चेसिंग पॉवर हाय ठेवली होती. त्यांच्या देशाच्या करन्सीची पर्चेसिंग पॉवर वेगवेगळ्या पद्धतीने हाय ठेवली होती. कधी इंटरेस्ट रेट वाढवले, पॉल वॉलकर एराच्या काळामध्ये हे झालं. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोकांच्या खिशात पैसे टाकून बघितले गेले. 2008च्या क्रायसिसच्या नंतर कोरोनाच्या काळामध्ये तर त्याच्यापेक्षा जास्त पैसा म्हणजे बदल्या पैसा होता. लेट्स नॉट गो देअर. पण ज्यावेळेला इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये राहतो त्यावेळेला याही गोष्टी कंट्रोलमध्ये राहायला लागतात आणि ज्या वेळेला इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये राहते त्यावेळेला इकॉनॉमिक ग्रोथ चालू. थर्ड पॉईंट इकॉनॉमिक ग्रोथ GDP. रोबस्ट GDP growth, high employment and strong manufacturing data attracts foreign investors, demand increase and your currency stabilize. That's it. ही 3 गोष्टी एकमेकांच्या याच्यामध्ये अशा रीतीने आहेत आणि ज्या वेळेला तुमची इकॉनॉमिक ग्रोथ उत्तम असते त्यावेळेला तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग चांगलं करायला लागता. मॅन्युफॅक्चरिंगचे तुमचे फॅक्टर वाढतात. तुमच्या स्वतःच्या काय म्हणणार इनलँड डिमांडपेक्षा तुम्ही जर जास्त डिमांड केली तर तुमचं एक्सपोर्ट वाढायला लागतं. तुमचं एक्सपोर्ट ज्या वेळेला मोठं होतं अशा वेळेला एक्सपोर्ट वाढतं. एक्सपोर्टसाठी मग तुम्हाला तुमची स्वतःची करन्सी वाढायला लागते. तुमची स्वतःची करन्सीची डिमांड वाढते. करंट अकाउंट बॅलन्स तुमचा काय आहे, कारण ज्यावेळेला तुमचा एक्सपोर्ट वाढायला लागतो त्यावेळेला तुमच्या स्वतःच्या करन्सीची डिमांड वाढते. ती तुम्ही वाढवून घेता. पेमेंट तर करावं लागेल ना. आणि चायनाची करन्सी हळूहळू स्ट्रॉंग होते आहे का नाही का ती वीक ठेवलेली आहे मॉनिटरी पॉलिसी किंवा रिझर्व्ह बँक किंवा त्यांची बँक ऑफ चायना सारख्या ज्या असतात इन्स्टिट्यूशन्स सेंट्रल बँकर्स त्यांचं इंटरफिअरन्स मोठ्या प्रमाणावर व्हायला लागतो. देशाच्या अंतर्गत एक दर, देशाच्या बाहेरचा वेगळा दर, ह्या गोष्टीमुळे काही गोष्टी ठरायला लागतात. इंटरफिअरन्स कधी होतं असं की आताच्या AIच्या काळामध्ये कोबाल्ट असेल, लिथियम असेल, मोठ्या प्रमाणात बॅटऱ्या तयार करण्याची सिस्टीम असेल, ती जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात असेल, तुमच्याकडे टेक्नॉलॉजी जर असेल तर या रिसोर्सेसकडे, या टेक्नॉलॉजीची तुम्ही एक किंमत मोजू शकता. पेट्रोल किंवा क्रूड ऑइल पेट्रोलियम जर तुमच्याकडे नसेल तरी देखील या नवीन रिसोर्सेसच्या माध्यमातून तुम्ही तिकडे जाऊ शकता. तुमच्याकडे AIची मोठ्या प्रमाणात सिस्टीम अमेरिका प्रत्येकदा समोर येते. थोड्याफार प्रमाणावर तैवानला इम्पॉर्टन्स का द्यायचा वगैरे 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 हायलाईट. हो, तैवानचं इम्पॉर्टन्स याच्या सगळ्यामध्ये हायलाईट होतं. पुढचा पॉईंट कुठला आहे? पुढचा पॉईंट आहे पब्लिक डेट. मोठ्या प्रमाणावर जर पब्लिक डेट असेल, मोठ्या प्रमाणावर म्हणण्यापेक्षा अधिक बेटर शब्द याला असा आहे की मॅनेजेबल पब्लिक डेट और अनमॅनेज्ड पब्लिक डेट. मॅनेजेबल डेट लेवल सजेस्ट अ स्टेबल इकॉनॉमी विथ अ लो रिस्क ऑफ डिफॉल्ट और अ फ्युचर इन्फ्लेशन. मॅनेजेबल डेट आहे, ग्रोथ चांगली आहे, सरकारला कर्ज घेण्याची गरज नाही आहे, खाजगी गुंतवणूकदार अनेक साऱ्या गोष्टी करतायत. काही वेळेला सरकारला काही गोष्टी करण्याची फारशी गरज नाही आहे, त्यामुळे सरकारला पैसा लागत नाही आहे. त्याच्यामुळे सेंट्रल बँकेला, मध्यवर्ती बँकेला मोठ्या प्रमाणावर मध्ये येऊन काय मॅनिप्युलेशन करण्याची फारशी गरज पडत नाही. तुमची करन्सी स्ट्रॉंगच होणार ना. भारतामध्ये आत्तापर्यंत हा घटक होता काही प्रमाणावर, कधी काही काळासाठी हा घटक खिशातून गेलेला आपण होता. आणि म्हणून ज्याही वेळेला आपण बघतो की मॉनिटरी पॉलिसी भारतामध्ये बऱ्यापैकी आहे, स्ट्रॉंग ठेवलं गेलेलं आहे, अट्रॅक्टिव्ह. डॉलर अमेरिकेच्या इंटरेस्टपेक्षा भारताचे इंटरेस्ट रेट थोडेसे जास्त असतात. ते जेव्हा कमी व्हायला लागतात, त्यांच्यामधला फरक ज्या वेळेला कमी व्हायला लागतो
त्यावेळेला हे खालती येतं. माझा एक रिसेंट चाललेला व्हिडिओ जो होता बॉन्ड, भारतीय बॉन्डची गगन भरारी या विषयावर जे काय मी बोललो त्याची लिंक इकडे कुठेतरी अशी इकडे मध्ये किंवा हे इकडे मी कुठेतरी टाकून देईन. झालं असं की यामुळे काय झालं की भारताचे बॉन्ड खरेदी करायला अनेकांना रुपया आणावा लागला, कारण रुपया हा भारताच्या बॉन्डला खरेदी करण्यासाठीची करन्सी आहे. हायलाईट स्टार. डिमांड वाढली, वर गेलं. रुपयाला स्थिर करण्याचं पण एक माध्यम म्हणून त्याच्याकडे बघता येईल, किंवा रुपया याच्यामुळे स्थिर झाला, डिमांड वाढली, काय 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 वाटेल ते. पण हा मॅनेजेबल डेट ज्या वेळेला असतं, जेव्हा तुमच्या पब्लिक डेटसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदीदार पण असतात, हे पण तुमच्या लक्षात येतं. खरेदीदार वाढवण्याचा पण तो एक प्रयत्न होता. अमेरिकेचं डेट हे जगातलं सगळ्यात सेफ डेट म्हणवलं जातं, म्हणून पण त्यांचा करन्सीची मोठ्या प्रमाणावर किंमत रिसेंटली जगभरातल्या काही लोकांनी, जपानने, चीनने विकायला सुरुवात केली. भारताने काही प्रमाणात ते विकलं, त्यावेळेला त्यांचा डॉलर थोड्याशा प्रमाणात खालती आला. हे पण एक कारण आहे, हे पण एक कारण आहे. हो. आणि पुढचं कारण मग काय आहे? पुढचं कारण आहे की पॉलिटिकल स्टॅबिलिटी. कारण नसताना पॉलिटिकल स्टॅबिलिटीमध्ये मला यावं लागतं, बोलावं लागतं, कारण ते एक महत्त्वाचं कारण आहेच. कुठल्याही देशाच्याकडे जर पॉलिटिकल स्टॅबिलिटी नसेल, कंटिन्युअस जर बदलत जात असतील सरकार, नाही करू शकत तुम्ही. एका अर्थाने एक थोडासा म्हणण्याची सिच्युएशन असती. अमेरिकेमध्ये तर काय तुम्हाला माहिती आहे की एकदा का सत्तेवर आले की 4 वर्ष आराम करा, 4 वर्ष निवडणुका होत नाहीत. झाल्या तर त्या मध्यवर्ती निवडणुका असतात, त्याचा थोडाफार फॅक्टर होतो. पण एकदा का सत्तेवर आले की राष्ट्राध्यक्ष 4 वर्ष सत्तेवर राहणार आहे. मागच्या काही काळामध्ये तर 8 वर्षाची होती ओबामा, 8 वर्ष बुश, 8 वर्ष त्यांच्या बुश, थोरले फक्त 4 वर्ष होते. पण त्यांच्याकडे पण 8 वर्षाची परंपरा अनेकांनी सांभाळली. भारतामध्ये तर काय 10-12 वर्ष झाले आहेत. त्यामुळे पॉलिटिकल स्थिरता आहे. ह्या एका पॉईंटवर मोठ्या प्रमाणावर भारताची करन्सी स्थिर आहे. हा एक पॉईंट भारताला द्यावा लागतो. त्यामुळे असं काही नाही आहे की भले 90ला आलेलं आहे, भविष्यात आता 100लाच टेकणार आहे, झालं संपलं सगळं संपलं, असं काही नाही. काही गोष्टी भारताच्या साईडला अजूनही उभ्या आहेत. कंट्रीज विथ अ स्टेबल गव्हर्नमेंट्स अँड प्रेडिक्टेबल पॉलिसीज आर सीन ॲज अ सेफ हेवन्स फॉर कॅपिटल. पॉलिटिकल टर्मॉईल, इलेक्शन्स और सोशल अनरेस्ट क्रिएट अनसर्टनिटी लीडिंग टू कॅपिटल फ्लाईट ॲज इन्व्हेस्टर्स सिकिंग सेफ्टी. ज्या वेळेला आखातातलं युद्ध चालू आहे म्हणून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आयात होणारं तेल आता महाग व्हायला लागलेलं आहे. पॉलिसीचं काय करणार, बजेटचं काय करणार, फिस्कल पॉलिसी ती तर आता काय गडबडलेली आहे, मॉनिटरी पॉलिसीचा आधार आहे, म्हणून ते 100ला नाही टेकलेलं. 100ला न टेकण्याचं कारण हेच आहे की भारताच्या काही घटकांना अजूनही किंमत आहे. हो, पेट्रोलियमचा एक ड्रॅग आहे, इतर काही फॅक्टर्सचा ड्रॅग आहे. काही प्रमाणामध्ये कसे पब्लिक डेट हाताच्या बाहेर गेलेला आहे का? कदाचित हो, कदाचित नाही. या विषयातले तज्ज्ञ लोक जर कमेंट करायची असेल तर करा, मला काही म्हणणं नाही, मी तुमच्या कमेंटनं उत्तर देईन. पण भारताचं डेट अजून तरी सर्व्हिसेबल आहे, सर्व्हिस होतं आहे. हा एक फॅक्टर आहे. पॉलिटिकल स्टॅबिलिटी. 7वा पॉईंट, टर्म्स ऑफ अ ट्रेड. ज्या वेळेला ट्रेडच्या गोष्टी होतात, ट्रेड कॉन्ट्रॅक्ट्स होतात, त्यावेळेला त्याचं नेमकं टर्म काय असतं, कशा आधारावर होतो आहे. मी समोरच्याला काही गोष्टी देणार आहे तर त्याच्या बदल्यात मी काय घेणार आहे, मला काय करायचं आहे, इतर काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत का. मी पेट्रोलियम आयात करणार आहे पण त्याच्या बदल्यात मला जर रुपयामध्येच द्यायचं असेल इराणला तर माझा रुपया तेवढा थोडासा स्ट्रॉंग होतो, कारण रुपयाला थोडीफार डिमांड वाढलेली असते. पण तेच जर मला जायचं असेल, क्रूड आयात करायचं असेल आणि चायनाच्या करन्सीत द्यायचं असेल तर माझी करन्सी खड्ड्यात गेली, कारण माझी करन्सी बाहेर चाललेली आहे, जगभरामध्ये अजून अवेलेबल आहे, लिक्विड झाली. हा पण एक पॉईंट आहे. अमेरिकेने ह्या एका पॉईंटवर मोठ्या प्रमाणावर काय म्हणणार, स्वतःची करन्सी कंट्रोलमध्ये ठेवली होती अमेरिकेने, आणि म्हणून त्यांच्या करन्सीला मोठ्या प्रमाणात चॅलेंज नव्हतं. सौदी अरेबियाची करन्सी, सौदी दिरहम आय थिंक, कंट्रोलमध्ये होती. भारताशी पेक्ड असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात नेपाळची करन्सी पण त्याच एका स्पेक्ट्रममध्ये चालू होती. बाकीच्या देशांना चायनाची करन्सी मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये होती, कारण ती ठेवलेली होती लोअर. पण 80-90% त्यांना पण आयातच करावं लागतं, काही प्रमाणात त्यांच्या देशामध्ये आहेत गॅसचे साठे, त्याच्यामुळे फार नाही पडत आहे, फार त्याचं फ्लक्च्युएशन होत नाही. त्यांच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनं होत नाहीत, एकपक्षीय असल्यामुळे, निवडणुका नाहीत, पॉलिटिकल स्टॅबिलिटी आहे, त्यामुळे एका स्पेक्ट्रममध्ये चायनाची करन्सी चालते.
युरोला असलेला धक्का हा युरोमधल्या फ्रान्स या महत्त्वाच्या घटकामुळे असतो. त्याला चॅलेंज होतं, नाही होतं. जर्मनीची GDPचा ग्रोथ उत्तम असल्यामुळे जर्मन करन्सीचा असलेला आत्मा यांना थोड्याफार प्रमाणावर वर ठेवतो. अशा अनेक साऱ्या गोष्टींना धरून युरो हा बऱ्यापैकी स्टेबल असतो. लास्ट, स्पेक्युलेशन अँड मार्केट सेंटिमेंट. कितीही हो म्हणा, कितीही नाही म्हणा, कारण नसताना अनेक वेळेला स्पेक्युलेशन येऊन बसतं, अनेक वेळेला स्पेक्युलेशनला हो नाही म्हणावं लागतं. स्पेक्युलेशन असल्याशिवाय काही गोष्टी ट्रेड होत नाहीत. ट्रेड होतात का होतात, अशा प्राईसला का जाऊन बसतात, आणि मग ज्यावेळेला RBI स्पेक्युलेटर्सना खालती खेचते त्यावेळेला मग थोडंफार रुपया 94च्या खालती यायला लागतो. परत वर जाईल कदाचित, पण हे चालू राहतं. फक्त हे 8 घटक आहेत. या 8च्या बाहेर असे काही फॅक्टर्स आहेत का की जे या सगळ्यावर परिणाम करतात? तर हो, काही आहेत त्याच्याविषयी. सगळ्यात मोठा की फॉरेन एक्सचेंज रिझर्व. जर एखाद्या मध्यवर्ती बँकेकडे मोठ्या प्रमाणात फॉरेन एक्सचेंज रिझर्व असेल तर त्याचा वापर ॲज अ वॉरचेस्ट सारखा करता येतो. तो नुसता इम्पोर्ट एक्सपोर्टला कुशन म्हणून नाही, तर अनेक वेळेला एखाद्या देशामध्ये आपल्या देशाची डिमांड वाढवणं, दुसऱ्या देशाचे करन्सी विकणं, जिथे कुठे काही वीक झालेलं आहे त्याचा वापर करण्याच्यासाठी होतं फॉरेन एक्सचेंज रिझर्व. रेमिटन्स इन्फ्लोज, की ज्या वेळेला एका देशातली जनता मोठ्या प्रमाणात दुसऱ्या देशामध्ये वसाहतीला असते, तिथून ते आपल्या मायदेशात काहीतरी पाठवतात, हे आपल्या देशासाठी तयार करतो. फॉर एक्झाम्पल मिडल ईस्ट, युनायटेड अरब एमिरेट्स, सौदी अरेबिया, इराण, कुवैत, ओमान, या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भारतीय आहेत. ते तिथे काम करतात, पैसा कमवतात आणि त्यांच्या देशामध्ये, भारतामध्ये ते त्यांचा पैसा पाठवतात. हे एका प्रमाणामध्ये रुपयाची डिमांड तयार करतं आणि रुपयाला काही प्रमाणामध्ये आधार देतं. USD, युरो, त्याच्यानंतर दिरहॅम, या मध्यपूर्वेच्या देशामधल्या लोकांच्या करन्सीज ह्या कुठेतरी बळ देणाऱ्या असतात. पण जर त्या देशामधली अवस्था जी आत्ता खराब आहे, मी व्हाईल रेकॉर्डिंग तिथे युद्ध चालू आहे, जर हे युद्ध मोठा काळ चालू राहिलं तर त्या लोकांचं कामकाज बुडेल, त्यांच्याकडून येणाऱ्या रेमिटन्सवर देखील परिणाम होईल. आणि म्हणून पण फॉरेन रिलेशन्सला महत्त्व येतं. अनेक साऱ्या कारणामुळे फॉरेन रिलेशन्स जे असतात ते महत्त्वाचे ठरतात. एक कारण हे पण आजच्या काळामध्ये, त्याच्यानंतरचं पुढचं तिसरं कारण, आजच्या काळामध्ये नुसतं तुमच्या खिशामध्ये पेट्रोल असून चालत नाही. तुमच्या खिशामध्ये कोबाल्ट असावा लागतो, तुमच्या खिशामध्ये लिथियम असावा लागतो, तुमच्या खिशामध्ये इंडियम असावं लागतं, तुमच्या खिशामध्ये इतर रेअर अर्थ एलिमेंट्स लागतात चिप बनवणारी. आणि ही चिप बनवणारी एलिमेंट मग जेवढी तुमच्याकडे जास्ती असतात, तुमच्याकडे मग तेवढं पेट्रोल जास्त असतं तुमच्याकडे, मग तुम्ही तेवढे इतर लोकांवर अवलंबून राहत नाही. आजही पेट्रोल किंवा नॅचरल गॅस, CNG, PNG याच्यावर थोड्याफार प्रमाणावर अवलंबून असणं एक चालू आहे, पण ते हळूहळू कुठेतरी कमी होत आहे. आणि जसा CNG, PNG कडे जातो आहेत, ह्या गोष्टी बदलत आहेत, ह्या गोष्टी बदलायला लागतात. आणि मग जशी रिसोर्स सॉव्हरेनिटी येते तशी मग आपल्या करन्सीला बळ मिळणं चालू होतं, की मग बाहेर नाही जावं लागत. चीनच्या अनेक साऱ्या कारणांसाठी हे पण एक आहे. काही प्रमाणामध्ये रशियाचं हे एक कारण काही काळासाठी होतं. आज ते सँक्शन्समध्ये अडकलेले आहेत, आज ते इतर साऱ्या सेगमेंटमध्ये अडकलेले आहेत असं मला म्हणता येईल. टेक्नॉलॉजिकल प्रोडक्टिव्हिटी, AIची एज, जी मी आधीच्या काळात पण आय थिंक बोललो होतो, आधीच्या सेगमेंटमध्ये पण बोललो होतो. AIची एज जर असेल तर काही प्रमाणामध्ये ते GDP ग्रोथला हातभार लावतं. गुंतवणूक केली जाते, बाहेरची लोक आणून गुंतवणूक करतात. जनरली डॉलरचा सप्लाय तुमच्या देशामधला वाढतो, तुमच्या करन्सीची डिमांड वाढते, एका करन्सीचा सप्लाय वाढतो, दुसऱ्याची डिमांड वाढते. हे कुठेतरी बॅलन्स तयार करतं. AIचे सर्व्हर्स असतील, AIचे डेटा सेंटर्स असतील, AIचे इतर फॅब्रिकेशन सेंटर्स असतील किंवा AIची इतर सगळी टेक्नॉलॉजी असेल, हे कुठेतरी एक सपोर्ट करणारी गोष्ट असते. A rapid integration of AI and automation allows an economy to grow without increasing the cost of labor, which is inflationary. महागाई याच्यामुळे घटते देखील, आणि महागाई घटली की मग तुमचा इंटरेस्ट रेट पण घटतो, मग त्याचे इतर इम्पॉर्टंट परिणाम पण व्हायला लागतात. याच्यापेक्षा अजून एक दुसरा फॅक्टर असतो की ज्या वेळेला आम्हाला डिडॉलराइज करायचं, आम्ही डॉलरकडे लक्षात देत नाही, जा तिकडं, डॉलरकडे जाण्याची माझी गरज संपते. ब्रिक्स करन्सीनी किंवा ज्या वेळेला CBDC चालू होतं की
आमची करन्सी सफिशियंट लिक्विड आहे, आम्ही ते डिजिटल फॉर्मॅटमध्ये देऊ शकतो, हे करू शकतो, ते करू शकतो, वेगवेगळ्या इतर कारणामध्ये आम्ही हे करू शकतो. याच्यामुळे होतं काय की डॉलरायझेशन चालू होतं आणि करन्सी सेटलमेंट मेकॅनिझम हे मग मला अमेरिकेवर अवलंबून राहावं लागत नाही, मला एका ठराविक दुसऱ्या करन्सीवर अवलंबून राहावं लागत नाही, मला माझ्या करन्सीवर अवलंबून राहता येतं आणि मग माझ्या करन्सीची ताकद वाढते. हे महत्वाचे फॅक्टर्स होते. एक शेवटचा फॅक्टर आहे का? नाही, तेवढंच आहे. सॉव्हरेन क्रेडिट रेटिंग तुमचं जर चांगलं असेल तर लोक तुम्हाला कर्ज देतात, तुमच्यामध्ये गुंतवणूक करतात, हे करतात, ते करतात, पैसा परत एकदा बॅलन्स होतो, त्याचं कुठेतरी सिंक्रोनायझेशन चांगलं होतं, रुपयात तेवढा बळ मिळतं रुपयाला, डॉलर तेवढा थोडाफार देशामध्ये प्रेशरमध्ये राहतो. राजकारणाच्या बाहेरची ही कारण आहेत, ही राजकारणाच्या बाहेरची कारण आहेत. हे मी या व्हिडिओमध्ये बोललो. हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओ घेऊन येतो आहे लवकरच. तोपर्यंत नमस्कार.